आज सकाळची सुरुवातच रेग्युलर पेशंटने झाली. ही दोन्ही पिल्लं माझ्याकडे पहिल्यापासून ट्रीटमेंटला आहेत. अगदी लहान होती तेव्हापासून. सुरुवातीला 1-1.5 किलोचे असताना त्यांना मला दाखवायला आणले होते. त्यांना मी डाएट प्लॅन दिला आणि म्हणले 1-2 किलोचे झाले की तेव्हापासून आपण त्यांचं लसीकरण चालू करू. लस दिलेले पहिला डोस कधी दिलता ती फाईलवर चेक केलं. फाईलवर चेक केल्यानंतर जी काय औषधं चालू आहेत ते चालू आहेत का त्यांना विचारलं. त्यांना सांगितले सगळे औषधं चालू आहेत म्हणून. पिल्लं खूप चांगली सांभाळली होती यांना. अगदी पहिल्यापासून रॉयलची बॅग, पेडिग्री, तसं डाएट खूप चांगला होता. तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याला थोडंसं टेम्परेचर जाणवतं आहे. आज त्याचा बूस्टर डोस होता. ताप असल्यानंतर वॅक्सिन देता येत नाही. मी व्यवस्थित चेक केल्यानंतर लक्षात आले की त्याला स्टमक इन्फेक्शन आहे. त्यांना मी म्हणलं 2 दिवसापूर्वी खायला काय दिलं तर ते म्हणले हा घाण खातोय. माती वगैरे खायला यानं सुरुवात केली. नंतर पोट चेक केलं असता लक्षात आलं की त्याचं पोट दुखतंय. त्यांना विचारलं कालपासून जेवला का हा, यानं खाल्लं का काय. त्यांना सांगितलं कमी खातोय. मग म्हणलं दुसरा घ्या. याला चेक केलं असता ह्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. मग एकाला वॅक्सिन करायचं ठरलं आणि एकाला ट्रीटमेंट करायचं ठरलं. हा खूप हेल्दी झालता. मालकांची सांभाळणी खूप चांगली आहे त्याची. डोळे चेक केल्यानंतर लक्षात आलं थोडे जंताचा प्रॉब्लेम होता. बाकी टेम्परेचर वगैरे नॉर्मल भरलं. मग थोडं म्हणलं डाएट प्लॅन चालू करू आणि आज एकाला वॅक्सिन आणि एकाला ट्रीटमेंट करूया. 1-3 दिवसानंतर त्याचा ताप कमी झाला पहिल्याचा की त्याला राहिलेला देऊया. आता ह्याला करून घेऊया. लहान मुलांचा खूप जीव होता. मी काय करतोय कसं करतोय हे अगदी ते मन लावून व्यवस्थित बघत होते. सगळं चेकअप झालं. त्यांना सांगितलं की आता इथून पुढे एक डाएट प्लॅन देतो, तोच डाएट प्लॅन त्याला फॉलो करा. पिल्लं चांगली झालेले आहेत. नॉर्मल कॅल्शियम वगैरे त्यांना चालू करूया आपण. नंतर बाहेरचं पेशंट बघायला गेलो. बाहेरच्या पेशंटच्या प्लेटलेट काउंट कमी झालत्या. त्यांना म्हणलं बघूया 6 तासात काय रिझल्ट येतोय ते, कारण खूपच अशक्तपणा त्याच्यात आलता. सलाईन लावली. 6 तासानंतर बघूया म्हणलं. त्यानंतर एक माझं फेवरेट पेशंट आलं. ह्या मालकांचा ह्याच्यावर इतका जीव आहे की लहानपणापासून ते माझ्याकडे आणतात. गेल्या 4 महिन्यापूर्वी त्याला गॅस्ट्रो झालता आणि पांढऱ्या पेशी वाढल्यामुळं तापच कमी होत नव्हता शरीरातला. पण मालकांचा खूप जीव. रेग्युलर 8 दिवस माझ्याकडे घेऊन येत होते. प्रत्येक 2 दिवसातून एकदा त्याची ट्रीटमेंट चालू होती. आत्ता त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले खूप चांगला झाला आहे, आता सगळं कळतं पण तब्येत सुधारणा आहे. मी म्हणलं आता ट्रीटमेंट चालू करूया. त्याला अगदी पैलवानासारखा बनवूया. हाडातले जंतू काढायचं इंजेक्शन देऊया आपण त्याला आणि काय सिरप आणि गोळ्या देतो त्या चालू करा. आज गेल्यानंतर वजन करून बघा त्याचं आणि 8-10 दिवसात किती फरक पडतोय ते मला सांगा. मग ठरवूया पुढं काय त्याला चालू करायचं ते. कारण की आत्ता जर ह्याच्या शरीराची वाढ झाली नाही तर परत वाढ होणं कठीण असतं. ह्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांच्याबरोबर 2 मित्र आलते. अगदी त्यांना ह्या गोष्टीचं नवलच वाटलं की डॉगसाठी ही किती आपत्तात म्हणून. त्यानंतर 2 मुलं आली. थोडं स्किन इन्फेक्शन होतं. बघितल्या कळलं की ह्याला नाईटे आहेत. नाईटे आहेत म्हटल्यानंतर मास्क घालू का ते म्हणले. तर म्हणलं घाला मास्क, कारण की त्यांचं म्हणणं होतं कुणाला बी चावतो. ठीक आहे म्हणलं. नंतर मी त्याला तपासणी केली असता सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित होत्या, पण शरीरावर बारीक बारीक चट्टे उमटलेले होते. फंगल इन्फेक्शन. त्यांना म्हटलं 1-2 इंजेक्शन देतो, 8 दिवसातून एकदा मला दाखवायला आणा. 8व्या दिवशी एक रिपीट डोस करूया. साधारण 2-3 इंजेक्शनात कवर होऊन जाईल. ह्या नॉर्मली ग्रामीण भागातले लोक जास्त स्वच्छ ठेवत नाहीत, आंघोळ घालत नाहीत त्यांना. त्यामुळे नाईटे हा नॉर्मलच गोष्ट असते. प्रत्येक 10 पेशंट मागे एकाला होत्यात असते. सगळी तपासणी केलेली असताना लक्षात आलं की छोटे छोटे फंगल इन्फेक्शन आहे त्याला.
नंतर त्यांना इंजेक्शन दिले आणि दुपारी 12 वाजेपर्यंतचं काम कंप्लीट झालं. असं छोट्या छोट्या ब्लॉगनं सुरुवात करायची असं ठरवलं. आता उद्या